चला मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या आठवड्याच्या मील प्लॅनिंगनुसार त्याची पूर्वतयारी कशी करते, जेणेकरून संपूर्ण आठवडा टेन्शन फ्री, सुटसुटीत आणि सुरळीत पार पडतो। हा आहे आमचा या आठवड्याचा मील प्लॅन। आठवड्याच्या मील प्लॅनिंगनुसार फळं आणि भाज्यांची खरेदी झालेली आहे। काही ऑनलाईन मागवलंय तर काही बाजारात जाऊन आणलंय। आणलेल्या सगळ्या भाज्या वेगवेगळ्या करून मोठ्या भांड्यांमध्ये मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्या आहेत। भाज्या या पद्धतीने 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्या की त्यावरची माती, पेस्टिसाइड्स सगळं निघून जातं। फ्लॉवरची खालची जाड देठं आणि पाला काढून टाकून त्याचे हे असे तुरे तोडून घेतलेत। या आठवड्याच्या मील प्लॅनिंग मध्ये वांग्याची कापं आहेत, कोबीची थालपिठं आहेत, त्यामुळे त्याची खरेदी झालेली आहे। हा मला मस्त लहानसा हिरवागार गावठी कोबी मिळाला। रताळ्यावरची माती काढायला मी एक सेपरेट स्कॉच ब्राईट ठेवलेलं आहे, ते बाकी इतर कशालाही वापरत नाही। आधी स्कॉच ब्राईटने घासून माती काढून घेतली आणि त्यानंतर रताळी सुद्धा पाण्यात भिजत घातलेली आहेत। यात आहे सिमला मिरची, सारण भरून फ्राय करतो ती जाडी मिरची, काटेरी वांगी आणि फरसबी, काकडी, बीटरूट आणि आपली थंडीतली लाल गाजरं सुद्धा आहेत। आता तुम्हाला वाटेल 2च गाजरं, तर ही गाजरं मी विकत घेतलेली नाहीत। भरपूर भाजी खरेदी केली म्हणून आमच्या भाजीवाल्या मावशींनी त्यांच्या शेतातला थंडीचा हा रानमेवा मला भेट दिलाय। ही आहे मस्त कोवळी कोवळी भेंडी आणि कच्चे टोमॅटो। थंडीच्या दिवसात भाज्या खरेदी करणं म्हणजे विलक्षण सुख असतं। सुरेख, ताज्या, रंगीबेरंगी भाज्यांनी बाजारपेठा अगदी भरून गेलेल्या असतात। मील प्लॅनिंग मध्ये आमच्याकडे भाज्यांबरोबरच आठवड्यातून 4 ते 5 वेळा मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी सुद्धा असतात। शुक्रवारी रात्री उशिरा मी कडधान्य भिजत घालते आणि शनिवारी सकाळी चाळणीत उपसून मोड आणायला ठेवते। 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात भिजवल्यानंतर सगळ्या भाज्या नळाखाली पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतल्या आणि या अशा पद्धतीने कॉटनच्या ओढणीवर सगळ्या पाणी निथळायला ठेवलेल्या आहेत। भाज्या भिजत घातल्या होत्या, तो 10 मिनिटांचा वेळ मला मिळाला। तेवढ्या वेळेत मी ही हिरव्या माठाची भाजी निवडून घेतली, कोथिंबीर निवडली आणि हिरव्या मिरचीची देठं काढून घेतली। पालेभाज्या आणि कोथिंबीर मी कायम निवडून ठेवते, धुवून ठेवत नाही, कारण धुतल्यानंतर त्या लवकर वापरल्या नाहीत तर खराब होतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। हे आलं आणि मिरची सुद्धा मिठाच्या पाण्यात बुडवून नंतर धुवून घेतलेलं आहे। आपले जे जुने कॉटनचे ड्रेसेस असतात, फाटले, खराब झाले की आपण फेकून देतो, पण त्याच्या ओढण्या मात्र फेकू नका। अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्या कामाला येतात। सगळ्या भाज्या कोरड्या करून झालेल्या आहेत आणि आता त्या मी या बॅग्स मध्ये भरणार आहे। माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या लहान मोठ्या या अशा नेटवाल्या बॅग्स आहेत आणि त्याला ही अशी चेन आहे। या बॅग्स मध्ये भरून ठेवलेल्या भाज्या 8 दिवस छान टिकतात। सगळ्यात आधी या बास्केट मध्ये आपण सॅलड ठेवूया। काकडी, बीटरूट आणि गाजर एकाच बास्केट मध्ये ठेवलं तर सॅलड किंवा कोशिंबीर करायची असेल तर एकच बास्केट काढलं की काम सोपं होतं। या बॅगेत मी वांगी आणि सिमला मिरची एकत्र ठेवतेय। अनेक जण फ्रीज मध्ये भाज्या स्टोअर करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे डबे वापरतात, पण डब्यांमुळे फ्रीज मध्ये खूप जास्त जागा व्यापली जाते असं मला वाटतं। या पिशव्यांमुळे मात्र कमीत कमी जागेत जास्तीत जास्त भाजी ठेवता येते। निवडलेली पालेभाजी मी पातळ सुती कापडात गुंडाळून ती या पिशवीमध्ये भरून ठेवते। ही कांद्याची पात पण आणली होती, पण ती मला 2 दिवसांनी करायची आहे, त्यामुळे मी त्याला धक्का न लावता अशीच प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवणार आहे। कोथिंबीर सुद्धा मलमलच्या सुती कापडात गुंडाळून ठेवली। आलं पूर्णपणे सुकल्यावर त्याची सालं काढून घेतली आणि या पद्धतीने सगळं आलं डब्यात ठेवलंय। मी 5-6 कांदे सुद्धा सोलून ठेवते। सुक्या भाज्या किंवा काही भाज्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा लागतोच। कांद्याच्या आतल्या बाजूला ही अशी काळी बुरशी असते, त्यामुळे सगळे कांदे मी धुवून पुसून मगच स्टोअर करते। कांदा सोलून धुवून पुसून घ्यायला सकाळच्या गडबडीत बऱ्याच वेळा वेळ मिळत नाही, त्यामुळे बरेच जण या अशा काळ्या बुरशीसह कांदा वापरतात। तर त्यावर सोल्युशन म्हणून तुम्ही माझी ही पद्धत एकदा ट्राय करून बघा। चिरलेला कांदा मात्र मी कधीच फ्रीज मध्ये ठेवत नाही, कारण कितीही हवाबंद डब्यात तो पॅक करून ठेवला तरी फ्रीजभर त्याचा अतिशय घाण वास पसरतो। हे बघा, कांदे सोलले, धुतले आणि किचन टॉवेलने स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत। सोबत लसणाचे 4 गड्डे सोललेले आहेत। सोललेला लसूण हवाबंद डबीत भरून ठेवला। स्वच्छ केलेले कांदे सुद्धा प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात भरून ठेवले। या कांद्याचा मात्र फ्रीज मध्ये अजिबात उग्र वास येत नाही। इथे एक महत्त्वाची टिप शेअर करते। कांदा आणि लसूण स्टोअर करण्यासाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळे डबे न घेता एकच डबा कायम वापरा आणि ते डबे इतर कुठल्याही गोष्टीसाठी वापरू नका, कारण कांदा आणि लसणाचा उग्र वास डबे कितीही स्वच्छ धुतले तरी जात नाही। आता मी रेडी करते माझं मसाला बास्केट।
आलं, लिंबू, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर असं सगळं या बास्केटमध्ये मी एकत्रच ठेवते. या गोष्टी आपल्याला रोजच्या जेवणात लागतातच, त्यामुळे वेगवेगळं ठेवून सारखं फ्रीजमध्ये शोधकाम करण्यापेक्षा हे असं एक बास्केट काढलं की पुढचं काम एकदम सोपं होतं. कढीपत्ता थोडासाच दिसतोय ना, कारण हा मी विकत घेतलेला नाहीये. कोथिंबीरी बरोबर जो कॉम्प्लिमेंटरी मिळतो ना, तो कढीपत्ता आहे. माझ्या किचन गार्डन मध्ये कढीपत्त्याचं झाड आहे, त्यामुळे मला तो स्टोअर करावा लागत नाही, ताजाच वापरते. आलं लसूण पेस्ट मात्र मी कधीही करून ठेवत नाही, कारण ताजी केलेली पेस्ट मला फार जास्त आवडते. आणि हे तयार आहे आपलं मसाला बास्केट. भाज्या स्टोअर करून झाल्या, मसाला झाला. आता वाटणांमध्ये मी काय काय करते ते तुम्हाला दाखवते. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा कीस आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालून पाणी न घालता वाटून घ्यायचे. हवाबंद काचेच्या डब्यात भरून वाटण फ्रीज मध्ये ठेवलं की 8 दिवस छान टिकतं. हे वाटण लावून केलेल्या रस्सा भाज्या, उसळी किंवा मसाल्याची आमटी चवीला अतिशय उत्तम लागते. आणखीन एक सुकी चटणी मी नेहमी करून ठेवते. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, 1 वाटी पंढरपुरी डाळवं, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी भाजलेले पांढरे तीळ, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून जिरं, 1 टेबलस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून मीठ. हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यातून दरदरीत वाटून घेऊया. भेंडी, पडवळ, तोंडली, गवार किंवा कुठल्याही सुक्या भाज्या, शेंगभाज्या करताना या चटणीचा वापर मी करते. भरली वांगी, भरली दोडकी, भरली कारली याच्या स्टफिंग मध्ये सुद्धा या चटणीचा वापर होतो. गरम गरम भातावर तेल, तिखट, मीठ घालायचं, 2 ते 3 चमचे ही चटणी घालायची आणि तो भात खायचा. कमाल लागतो. हवाबंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ही चटणी 15 ते 20 दिवस उत्तम टिकते. या व्यतिरिक्त शेंगदाणे, रवा भाजून ठेवणं, सुकं खोबरं किसून ठेवणं, ओला नारळ खोवून ठेवणं, ही कामं सुद्धा मी शनिवारीच करते. हे असं सगळं हाताशी रेडी असलं की आपला स्वयंपाकाचा बराच वेळ वाचतो. मील प्लॅनिंग नुसार या आठवड्यात 1 दिवस मुलांच्या डब्यात छोले रॅप आहे, तर 1 दिवस आलू पराठा आहे. त्यासाठी काबुली चणे मी 8 तास भिजत घातले होते. भिजलेले चणे हळद आणि मीठ घालून कुकरच्या डब्यात ठेवलेत. 5 ते 6 बटाटे सुद्धा त्याच्यावर ठेवलेले आहेत. बटाट्यांना मात्र पाणी घातलेलं नाहीये, ते वाफेवरच शिजतील. कुकरच्या 6 शिट्ट्या होऊन प्रेशर रिलीज झालेलं आहे. झाकण उघडून चणे आणि बटाटे काढून घेऊया. चणे अगदी मस्त मऊसर मेणासारखे शिजलेले आहेत. चाळणीवर काढून यातलं सगळं पाणी वेगळं करूया. निथळून काढलेलं पाणी फेकून न देता मी आमटीत वापरते. बटाटे सुद्धा सोलून घेतले आणि हे सगळं थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवलं की फ्रीज मध्ये 3 ते 4 दिवस छान टिकतं. मोड आलेली कडधान्य सुद्धा हवाबंद डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवली की 7 ते 8 दिवस छान टिकतात. शिवाय या आठवड्यात 1 दिवस इडली सांबारचा बेत आहे, तर 1 दिवस मिश्र डाळींचे डोसे आहेत. त्याची पिठं सुद्धा रेडी करून ठेवलेली आहेत. फ्रीज मध्ये 4 ते 5 दिवस उत्तम टिकतात. तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही पण आठवड्याचे मील्स व्यवस्थित प्लॅन केलेत. त्यानुसार शनिवार आणि रविवार 1-1 तास काढून त्याची पूर्वतयारी करून ठेवली की आठवडा सुखावह जातो. रोज उठून आता जेवायला काय करू या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात तासनतास वाया जात नाहीत. आठवड्याचा मील प्लॅन कसा तयार करायचा याची माहिती तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी तो सुद्धा व्हिडिओ तयार करेन. या व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा आठवड्याच्या पूर्वतयारीमध्ये आणखीन काय काय करता हे कमेंट करून सांगा, म्हणजे मला सुद्धा आणखीन नवीन गोष्टी शिकता येतील. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय.